शिवसेना नेमकी कुणाची? आजही दुपारी 2 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. आपल्यासोबत कायदेतज्ञ अनंत कळसे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आजही सलग सुनावणी सुरू आहे. काय नेमकं आपल्याला असं वाटतं, की ठाकरे गटांकडनं आमदार अपात्रतेचे निकाल पहिले द्या, नंतर पक्षाचे चिन्ह गोठवा किंवा पक्ष चिन्ह ठाकरे गटांना मिळवणं, हे सगळं एक कायदेतज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं सर? यामध्ये मी आता 2-3 चॅनेलला सुद्धा सांगितलंय. यामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे इन्व्हॉल्व आहे. त्यामध्ये माननीय त्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आपली 2022ला झाली होती शिवसेनेची. त्यामध्ये माननीय अध्यक्षांचा निर्णय, माननीय राज्यपालांचा त्यावेळेचा निर्णय आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय. मूळतः हे दोन्ही तिन्ही निर्णय यावर कपिल सिब्बल साहेबांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे, की बहुमत संसदीय पक्षामध्ये ज्याला बहुमत आहे, त्या पक्षालाच हे चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलेलं आहे. मुळात हा क्रायटेरियाच चुकीचा आहे. कारण 10व्या अनुसूचीमध्ये संसदीय पक्ष आणि मूळ पक्ष ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अशा 2 संज्ञा आहे आणि त्यांचं बेसिक म्हणणं आहे, की मूळ पॉलिटिकल पक्ष यामध्ये फूट पडण्याशिवाय, की संसदीय पक्षामध्ये फूट होऊ शकत नाही. त्यामुळे हे चिन्ह निव्वळ संसदीय पक्षामध्ये जे बहुमत आहे, त्या आधारे दिलं गेलं. हे कॉन्स्टिट्यूशनल सीन आहे. म्हणजे घटनात्मक पाप आहे आणि या घटनात्मक पापाला तुम्ही कायदेशीर स्वरूप माननीय अध्यक्षांच्या निर्णयाद्वारे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाद्वारे दिलं गेलं आणि हेच मुळात घटनात्मकदृष्ट्या मोठी चूक आहे. असं त्यांचा एक लाईन ऑफ ॲक्शन आर्ग्युमेंटचा एक सारांश होता आणि त्या आधारे ते पुढे गेले. आता त्याचं दुसरं त्यांनी एक असं एक फंडामेंटल मांडलंय, की चिन्हच गोठवून टाका. शिवसेनेचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे, ते गोठवून टाका. ते उद्धव ठाकरे गटालाही नको किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेलाही नको, असा त्यांनी दुसरा मुद्दा मांडलेला आहे. आता चिन्ह गोठवण्याचा जो वाद आहे, तो काही आपल्या भारतीय राजकारणाला नवीन नाही. आपल्याला माहिती आहे 1952 साली पहिल्यांदा काँग्रेसने निवडणुका बैलजोडी या चिन्हावर लढलेल्या होत्या, जवाहरलाल नेहरूच्या काळात. आणि त्यानंतर मग काँग्रेसमध्ये पुढे डेव्हलपमेंट झाली. 1971ला सिंडिकेट, इंडिकेट आणि इंदिरा गांधी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. गाय वासरू चिन्ह होतं. त्यावेळेस ही घोषणा फार लोकप्रिय घोषणा होती. गाय वासरू नका विसरू. 71चं इलेक्शन होतं. त्यावेळेस मला अनुभव माहिती आहे, की मी फार लहान होतो त्यावेळेस. तर ते 71च्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे गाय वासरू आलं. त्यानंतर हे पुढे वाद झाले आणि काँग्रेसला ते चिन्ह गोठवलं एक गाय वासरू आणि त्यानंतर पंजा, तसं मला वाटतं काँग्रेसकडे पंजा आहे. तर हा काही वाद जुना नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे नेहमी चालत आलेला आहे. चिन्ह गोठवण्याचे प्रकार वगैरे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यांचं एक वेगळं चिन्ह होतं वगैरे. आता मला एक असं याच्यामध्ये वाटतं, की हा जो निर्णय आहे, सादिक अली प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयाचं अत्यंत एक लँडमार्क जजमेंट आहे, या अशा कॉन्ट्रोव्हर्सीच्या बाबतीत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला हे अधिकार आहे. नॉर्मली अधिकार सर्वोच्च न्यायालय वापरतं, की कुठल्याही पक्षाचं असं चिन्ह त्यांना गोठवता येतं. पक्षाचं नाव सुद्धा गोठवता येतं. तर याचाच आधार घेऊन आता सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल ज्येष्ठ कायदेतज्ञ यांनी ही मागणी केलेली आहे. आता ऑफकोर्स मला वाटतं आज आता महेश जेठमलानी साहेब शिंदे साहेबांकडून ते आर्ग्यू करतील आणि काय पर्याय ठेवतील याबद्दल आता आपल्याला जाणून घेणं उचित ठरेल. हा असा एक प्रकार आहे. पण मला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं, की 10व्या अनुसूची आता ही अपुरी ठरते आणि हिचं इंटरप्रिटेशन करून ही स्ट्राँग झाली पाहिजे. कारण तिचा उद्देशच आता एक प्रकारे ज्या उद्देशाने ही 10वी अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये 52व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली गेली होती 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना. तर हेच आता उद्दिष्ट थोडंसं हे ठरतंय. त्यामुळे या 10व्या अनुसूचीचा सखोल विचार करून या संदर्भात एक नवीन चांगली अनुसूची किंवा तो घटना पक्षांतर बंदीचा कायदा एक कठोर असा कायदा केला गेला पाहिजे, असं एक माझं कायद्याचा अभ्यासक म्हणून एक अपेक्षा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये निर्णय लवकरात लवकर देईल ही माझी अपेक्षा आहे. कारण सूर्यकांत साहेब, चंद्रचूड साहेब, गवई साहेब कुठल्याही सरन्यायाधीशाच्या काळात हा निर्णय दिला गेला नाही. कारणं काहीही असो, पण याचा निर्णय संसदीय लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे,
असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर, कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे, की साधिकली जजमेंट आमच्यावरती लागू होत नाही. 1972 साली जे काँग्रेसच्या विषयात मध्ये जे निर्णय झालं होतं, ते तेव्हा परिस्थिती काय होती, आताची परिस्थिती काय आहे, त्यामध्ये आपल्याला बदल काय वाटतं? आणि ह्यामध्ये सुप्रीम जे कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय, त्याच्यामध्ये आपल्याला सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतं आपल्याला असं वाटतं? नाही, आता सर्वोच्च न्यायालय ह्या सगळ्या प्रकरणात साधिकलीचं एक प्रकरण आहे. एक मध्ये मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचं एक दुसरं प्रकरण आहे. मला एक्झॅक्टली ते आता त्याचं सायटेशन आठवत नाही. पण 2-3 प्रकरणाचा अभ्यास करून आणि त्यावेळची जी 71ची परिस्थिती आहे, कुठल्या परिस्थितीत ते चिन्ह गोठवलं गेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं पंजाब काँग्रेसला देण्यात आला होता यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करून, कायद्याचा विचार करून याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये फारसं काही कारण सब ज्युडिस विषय आहे, सर्वोच्च न्यायालयातल्या कक्षेतला विषय आहे आणि आज त्याच्यावर आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे याच्यात फारसं काँक्रीट मत असं व्यक्त करणं बरोबर नाहीये. पण यावर सर्वोच्च न्यायालय निश्चितच सांगोपांग विचार करून एक दूरगामी स्वरूपाचा निर्णय देईल अशी मला अपेक्षा आहे. तर शेवटचा प्रश्न, कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे, की आमदार अपात्रतेचा निर्णय पहिला द्या. त्यानंतर शिवसेना जो पक्ष आहे किंवा चिन्ह आहे त्याबद्दल निर्णय द्या. तर आपल्याला असं वाटतं, की सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काही विचार करेल? सर्वोच्च न्यायालय अपात्रतेबाबत सध्याच विचार करणार नाही. त्यामध्ये एक मी त्यांचा कॉमेंट ऐकलंय, की ते म्हणतात, की अपात्रतेच्या निर्णयाला काही अर्जन्सी नाही आणि मला वाटतं कपिल सिब्बल साहेबांनी सुद्धा मागणी केलेली आहे. हा अपात्रतेचा निर्णय नंतर द्या. कारण आता याला काही फारसा रेलेव्हन्स राहिलेला नाहीये. कारण ती विधानसभा संपली आहे आणि त्याची मुदतही संपली. त्यामुळे हा अपात्र त्या विधानसभेचे सदस्य होते. त्यावेळी ते अपात्र होतील व त्याला काही अर्थ नाही आता. तो अकॅडमिक महत्त्वाचा निर्णय आहे. पण आता मला एक महत्त्वाचं असं वाटतं, की या ज्या पक्षांतर च्या बाबत निर्णय देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही अनुसूची किंवा हा कायदा कठोर स्वरूपात लागू करणं आणि त्यामुळे पक्षांतराला आळा बसू शकेल, हे जे ज्या उद्दिष्टाने हा कायदा आणला गेला होता, ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाची घटनेचा संरक्षक, इंटरप्रिटर अँड प्रोटेक्टर अँड गॅरंटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही जी भूमिका आहे, घटनात्मक भूमिका आहे, ती त्यांनी बजवावी अशी माझी एक अपेक्षा आहे, नम्र अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखून मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर, शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण, हे गोठवलं किंवा ठाकरे गटाला ते चिन्ह मिळालं. तर आताचे जे शिंदे आणि शिवसेना पक्ष आहे, त्यांचे जे आमदार आहेत किंवा त्यांचा जो पक्ष आहे, यावरती काय परिणाम होऊ शकतो? नाही, नाही, नाही. हे प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय असतात. गोठवलं, तो निर्णय दिला किंवा त्यांच्या याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. हे सगळे प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय आहे. मागच्या वेळेपासून ते लागू होत नाही. त्यामुळे ते झालं तर त्यांना नाव दुसरं-तिसरं मिळू शकतं, असं काही नाहीये. त्यांना सर्वोच्च न्यायालय संपूर्ण संधी देईल आणि त्याप्रमाणे तो निकाल येईल. तर आपण पाहिलं तर अनंत कळसे सरांचं असं म्हणणं आहे, की 10th शेड्यूल जे आहे त्याला अजून कठोर केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.